मित्रांनो, हे जे महेश ट्रेडर्स आहे ना, हे होलसेल दुकान आहे. त्यामुळे बघा फुल लोड आहे मालांचा, फुल स्टॉक आहे त्यांच्याकडे मालाचा. बघा हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशात मजेत आहात ना? तर मित्रांनो, आपण नाक्यावर आल्यानंतर आहे ना, आपल्याला सुलमान कंपनीचं भाडं लागलेलं आहे. तर ते ACPL ट्रान्सपोर्ट आहे ना, तिथून आपल्याला माल घेऊन यायचा आहे. तर त्या माल घेण्यासाठी ना शिक्का लागतो ना, तर तो स्टॅम्प घेण्यासाठी आता नाक्यावर होतो. हा बघा त्यांचा स्टॅम्प. तर चला जाऊया ACPL ट्रान्सपोर्टला माल घेऊन येण्यासाठी. ओके मित्रांनो, हे बघा, हे पवननगर मार्केट, पवननगर स्टॉप आहे हा. हे पवननगरचे मार्केट आहे. उन्हाळा सुरू झाल्यामुळे आहे ना, आता रसवंतीचे दुकानं, टरबूज, खरबूज आणि संत्रा या मार्केटमध्ये दिसायला लागल्या आता उन्हाळ्यासाठी. हे बघा, या रसवंत्या चालू झाल्या. हे बघा, ही टरबूज, हा आहे त्रिमूर्ती चौक. हे बघा, ही मठ्ठा लसीची दुकानं. मित्रांनो, आता हे आलं ACPL ट्रान्सपोर्ट. हे हॉटेल राधाकृष्ण आहे. इथं सी फूड मिळतं, सर्व सी फूड फेमस आहे इथं. आणि हे बघा, ACPL ट्रान्सपोर्ट. माल लोडिंग होते बघा आता. तर मित्रांनो, आता आपला माल लोड झालेला आहे आणि आपण आता निघालेलो सुलमान कंपनीला हा माल देण्यासाठी. चलो चला, गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, आता आपण दोंदे पूल क्रॉस केलेला आहे आणि हे बघा, छोटंसं दत्त मंदिर आहे, पण खूप छान आहे. बघा, छोटंसं दत्त मंदिर आहे, पण छान आहे एकदम. मस्त आहे एकदम मंदिर. पण आता ते सुलमान कंपनीला माल खाली करायला आलोय. बघा, माल खाली होणार आता. मित्रांनो, आता आपल्या जवळ 3:30 वाजता एक भाडं लागलेलं आहे. तर हे जुने पत्रे ते घेऊन बांगर दुकानावर जायचं आहे. तर बघा, ते भरण्यासाठी इथं आलेले बघा आपण. आणि इथं चालू आहे क्रिकेट मॅच. बघा हे बघा, क्रिकेट मॅच एकदम जोरात चालू आहे. क्रिकेटचं फेवर आहे ना सध्या, त्यामुळं. आणि हे बघा, वडाचं झाड किती जुनं आहे. बघा, हे किती वडाचं झाड जुनं आहे, एकदम उंच आहे. बघा, खूप जुनं झाड आहे. आणि हे मंदिर आहे, स्वाध्याय केंद्र आहे. बघा,
हे बघा, हे स्वाध्याय केंद्र आहे. परिसर एकदम छान आहे बघा, मस्त परिसर आहे. आता लोड करतील ते थोड्या वेळाने. मित्रांनो, ते भांगरचं भाडं सोडून आहे ना, नाक्यावाल्यावर आपल्याला लगेच मंडपाचं भाडं लागलं होतं. ते पाईप घेऊन आलेले बघा आपण. हे आपले गणू काका आहे, गणू भाऊ आहे. हे गणे भाऊ मंडप स्पेशलिस्ट आहे ते. तर ते मंडपाचं सामान घेऊन आपण आता इथं आलेलो आहे खाली करण्यासाठी. आणि परिसर बघा छान आहे, एकदम मस्त वेगळी. सर्व हिरवगार आहे बघा. आंब्याची झाडं बघा किती उंच उंच आहे. आंबा, जांभूळ. खाली करता येते आता. आणि आपल्याला एक भाडं लागलेलं आहे. तर विजयनगरला ते महेश ट्रेडर्स म्हणून आहे, तिथून 400 किलो मीठ घ्यायचं आहे, मीठ नमक. आणि ते सोलमन कंपनी ना तिथं पोहोचवायचं आहे. तर चला ते नमक घेण्यासाठी महेश ट्रेडरवाल्याकडं. मित्रांनो, हे आलं बघा विजयनगर. पण आपण मित्रांनो महेश ट्रेडर्सकडे आलेलो आहे बघा. महेश ट्रेडर्स आहे बघा. तर 400 किलोमीटर लोड करत आहे बघा ते. मित्रांनो, हे जे महेश ट्रेडर्स आहे ना, हे होलसेल दुकान आहे. होलसेल दुकान आहे, त्यामुळे बघा फुल लोड आहे मालांचा. फुल स्टॉक आहे त्यांच्याकडे मालाचा बघा. दो छप्पे मारो के बाबा ये। हाँ, ये कितना किलो का है ये? 4 बेसन 30 किलो में। बेसन वाले कौन है? बेसन होलसेल आणि भाव रिजनेबल असल्यामुळे खूप गर्दी बघा, भरपूर गर्दी बघा. चला 16 गोण्या झाल्या, 25 किलोच्या 400 किलो नमक. चला सोलमन कंपनीमध्ये. मित्रांनो, ही बघा आली सोलमन कंपनी. 400 किलो नमक खाली होऊन राहिली बघा. आता आमचे हिरे साहेब खाली करून राहिलेले. मग हिरे साहेब काय म्हणता, उन्हाळा जोरात आहे ना? फेब्रुवारी महिना आज सुद्धा कडक ऊन एकदम. हा, जबरदस्त ऊन. आता होळी राहील जवळजवळ 3 तारखेला, 3 मार्चला होळी, पण त्याच्या अगोदर जबरदस्त ऊन पडलेलं आहे. तर मित्रांनो, आपण ते नमक मिठाचं भाडं मारून नाक्यावर आल्यानंतर जेवण केलं. आणि जेवण केल्यानंतर जवळजवळ 1-1.5 तासाने आपल्याला एक रॅबिटचं भाडं मिळालं. ते रॅबिटचं भाडं मारून आपण आता इतक्यातच नाक्यावर आलेलो आहे. आणि आता आपली घरी जायची वेळ झाल्यामुळं आपण हा
व्हिडिओ इथंच थांबू. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. हे तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो, हसत राहा आणि इतरांनी हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू. मित्रांनो, घरी जाताना आपल्याला टाकायचे डिझेल. आपण बघा डिझेल टाकण्यासाठी पेट्रोल पंपावर आलोय बघा.